नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी आपण सराव प्रश्नसंच बघत आहोत आणि आजचा आपला मराठी व्याकरणाचा सराव प्रश्नसंच क्रमांक 10वा असणार आहे। याआधी आपण 9 सराव प्रश्नसंच घेतलेले आहे, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। आणि त्याचबरोबर आपण तांत्रिक सराव प्रश्नसंच सुद्धा घेतलेले आहे, त्याची सुद्धा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते संपूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचे आहे। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकूण 20 प्रश्नांचा सराव करणार आहोत आणि या 20 प्रश्नांपैकी तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तर दिली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, वहीम या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा। म्हणजेच वहीम या अलंकारिक शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 आहे संशय, 2 इच्छा, 3 वाट आणि 4 वारा। तर बघा वहीम या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होईल, तर या दिलेल्या ऑप्शनपैकी संशय हा होईल, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1। वहीम या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आहे संशय। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, झोपेमुळे डोळे मिटायला लागले या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे। शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे, झोपेसाठी डोळे मिटायला लागले। ऑप्शन दिलेले आहे, 1 आहे निद्य, 2 आहे पेंगणे, 3 पटकी आणि 4 निज सुख। तर झोपेमुळे डोळे मिटायला लागले या शब्दसमूहासाठी योग्य शब्द काय होईल, तर पेंगणे असा होईल, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पेंगणे। झोपेसाठी डोळे मिटायला लागले यासाठी योग्य शब्दसमूह आहे पेंगणे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 आहे, सुनील घरात जा वरील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे। बघा आपल्याला वाक्य दिलेलं आहे, सुनील घरात जा, ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ते ओळखायचं आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 आहे आज्ञार्थी वाक्य, 2 आहे केवल वाक्य, 3 आहे मिश्र वाक्य आणि 4 आहे विधानार्थी वाक्य। तर बघा सुनील घरात जा या वाक्यामध्ये काय दिलेले आहे, आज्ञा दिलेली आहे, घरात जाण्यासाठी आज्ञा दिलेली आहे, म्हणून हे वाक्य कोणत्या प्रकाराचं होईल, तर आज्ञार्थी या प्रकाराचं हे वाक्य होईल, म्हणून सुनील घरात जा हे वाक्य कशाचं आहे, आज्ञार्थी वाक्याचं आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 आज्ञार्थी वाक्य। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, वाक्य व वाक्य रचनेचा प्रकार यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडायचा आहे। आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, 1 आहे समुद्र अस्वस्थ होतो संकेतार्थी वाक्य, 2 आहे समुद्र खूपच अस्वस्थ झाला विधानार्थी वाक्य, 3 आहे लहान मुलाला कल्पना नसावी विद्यार्थी वाक्य आणि 4 आहे साऱ्या मुलांच्या बालपणाची काळजी घ्या आज्ञार्थी वाक्य। तर या दिलेल्या ऑप्शनपैकी अयोग्य जोडी कोणती असणार आहे, तर बघा समुद्र अस्वस्थ होतो संकेतार्थी वाक्य हे जे वाक्य असणार आहे हे वाक्य अयोग्य जोडी असणार आहे, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 समुद्र अस्वस्थ होतो संकेतार्थी वाक्य हे वाक्याची जोडी अयोग्य जोडी असणार आहे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 आहे, राजीव या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे। राजीव या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे। ऑप्शन दिलेला आहे, 1 नृप, 2 इंद्र, 3 कृष्ण आणि 4 कमळ। तर राजीव या शब्दाचा योग्य अर्थ काय होईल, तर कमळ असा होईल, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राजीव या शब्दाचा अर्थ आहे कमळ। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 आहे, ढालगज भवानी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे। ढालगज भवानी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 आहे उपद्व्यापी स्त्री, 2 ढोंगी स्त्री, 3 भांडखोर स्त्री, 4 कजाग स्त्री। तर ढालगज भवानी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय होईल, तर उपद्व्यापी स्त्री असा होईल, म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उपद्व्यापी स्त्री। ढालगज भवानीचा अलंकारिक शब्दाचा अर्थ होईल उपद्व्यापी स्त्री। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी योग्य उद्गारार्थी वाक्यरचना ओळखा। आपल्याला खाली काही वाक्य दिलेले आहे, त्यापैकी योग्य उद्गारार्थी वाक्य असणारं त्याचे वाक्यरचना ओळखायची आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 आहे असं घडलंच कसं, 2 तिला पाहायला पाहुणे आलेत, 4 हाय अखेर वाघाने त्या हरणावर झडप घातलीच आणि 4 आहे मी आपला काय बोलणार। तर यापैकी कोणतं योग्य उद्गारार्थी वाक्यरचना असणार आहे, तर बघा हाय अखेर वाघाने त्या हरणावर झडप घातलीच ही योग्य उद्गारार्थी वाक्याची रचना असणार आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर हाय अखेर वाघाने त्या हरणावर झडप घातलीच, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 आहे, त्यांची ती 7-8 चित्र रंगवून झाली या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे।
त्यांची ती 7-8 चित्र रंगवून झाली. या वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे काय नवीन कर्मणी प्रयोग, 2 आहे शक्य कर्मणी प्रयोग, 3 आहे पुराण कर्मणी प्रयोग आणि 4 आहे समापन कर्मणी प्रयोग. तर बघा वाक्यामध्ये काय दिलेलं आहे, त्यांची ती 7-8 चित्र रंगवून झाली. रंगवून झाली म्हणजे समापन झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी काय होईल तर समापन कर्मणी प्रयोग होईल. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 समापन कर्मणी प्रयोग. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9. पाटी पेन्सिल या शब्दाचा समास ओळखायचा आहे. पाटी पेन्सिल या शब्दाचा समास ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे काय द्विगु समास, 2 आहे इतर द्वंद्व समास आणि 3 आहे अव्ययीभाव समास आणि 4 आहे बहुव्रीही समास. तर पाटी पेन्सिल, पाटी आणि पेन्सिल म्हणून या ठिकाणी या शब्दाचा समास असणार आहे इतर द्वंद्व समास. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 इतर द्वंद्व समास. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे पुढील वाक्याचा प्रयोग कोणता. माझी कथा पूर्ण वाचून झाले. वाक्य दिलेलं आहे माझी कथा पूर्ण वाचून झाली. या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे काय शक्य कर्मणी प्रयोग, 2 पुराण कर्मणी प्रयोग, 3 नवीन कर्मणी प्रयोग आणि 4 आहे समापन कर्मणी प्रयोग. तर बघा वाक्यामध्ये काय दिलेलं आहे माझी कथा पूर्ण वाचून झाली म्हणजे या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे समापन झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय होईल तर समापन कर्मणी प्रयोग होईल. माझी कथा पूर्ण वाचून झाली या वाक्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 समापन कर्मणी प्रयोग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 आहे पानपत्रावळ या शब्दात कोणता समास आहे. पानपत्रावळ या शब्दामध्ये कोणता समास आहे. ऑप्शन दिलेले आहे इतर द्वंद्व समास, 2 तत्पुरुष समास, 3 कर्मधारय समास आणि 4 समाहार द्वंद्व समास. तर पानपत्रावळ या शब्दामध्ये समाहार द्वंद्व समास आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 समाहार द्वंद्व समास. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आहे रम्य या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द नाही. ऑप्शन दिलेले आहे 1 आहे रमणीय, 2 मनोहर, 3 मिलिंद, 4 अभिराज्य. तर यापैकी रम्य या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द नाही तर आहे मिलिंद. रम्य या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द नाही तर मिलिंद हा शब्द नाही. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मिलिंद. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 आहे वासर. वासर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे काय रजकन, 2 आहे दिन, 3 वासरू, 4 आहे धाक. तर वासर या शब्दाचा समानार्थी शब्द असणारा शब्द आहे दिन. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 वासर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दिन. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 अधोमुख. अधोमुख या शब्दाच्या विरुद्धार्थी असणारा शब्द सांगायचा आहे. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असणारा शब्द सांगायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे सम्मुख, 2 दुसरा आहे दुर्मुख, 3 आहे विमुख आणि 4 आहे अर्ध्वमुख. तर अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तर अर्ध्वमुख होईल. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अर्ध्वमुख. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी योग्य विरुद्धार्थी शब्द जोडी ओळखा. योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखायची आहे. ऑप्शन दिलेले आहे काय विधवा विरुद्धार्थी सद्वा, 2 आहे हताश विरुद्धार्थी निराश, 3 आहे हुरहुर विरुद्धार्थी रुखरुख आणि 4 आहे हैगय विरुद्धार्थी हेळसांड. तर यापैकी योग्य जोडी कोणती आहे तर विधवा विरुद्धार्थी सद्वा. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विधवा विरुद्धार्थी सद्वा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16 समानार्थी शब्दांची चुकीची जोडी सांगायची आहे. बघा या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. ऑप्शन दिलेले आहे नग, अद्री, नरेश, ब्रह्मदेव, विरंची, विधी आणि 4 आहे आत्मज, तनुज. तर यापैकी समानार्थी शब्दाची कोणती चुकीची जोडी असणार आहे तर यापैकी नरेश, ब्रह्मदेव ही जी शब्दांची जोडी असणार आहे ही समानार्थी शब्दांची चुकीची जोडी असणार आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नरेश, ब्रह्मदेव. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17 खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. ग्राह्य. ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे. ऑप्शन दिलेला आहे अग्राह्य, 2 अगत्य, 3 विग्रह आणि 4 आहे अनास्था. तर ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे अग्राह्य. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 अग्राह्य. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18 ताज्य या शब्दाच्या विरुद्धार्थी असलेला शब्द सांगायचा आहे. ताज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असणारा शब्द सांगायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे काय निद्य, 2 आद्य, 3 ग्राह्य आणि 4 मंदी. तर ताज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ग्राह्य. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 ग्राह्य.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 आहे, रंक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। रंक या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 दिन, 2 कंगाल, 3 असुर आणि 4 रानटी। तर रंक या शब्दाचा समानार्थी शब्द होईल कंगाल। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कंगाल। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आहे, खालील पर्यायातून वाक्यप्रचाराची अचूक जोडी ओळखायची आहे। अचूक म्हणजे ज्याच्यात चूक नसणारी। ऑप्शन दिलेले आहे, विनमुख होणे, दुर्लक्ष करणे, 2 वखाणणी करणे, खडे बोल सुनावणे, 3 वाटाण्याची अक्षता लावणे म्हणजे स्पष्टपणे नाकारणे आणि 4 आहे वारा पडणे म्हणजे चिडचिडणे। तर यापैकी अचूक जोडी कोणती असणार आहे? तर वाटाण्याची अक्षता लावणे म्हणजे स्पष्टपणे नाकारणे ही अचूक जोडी असणार आहे। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वाटाण्याची अक्षता लावणे स्पष्टपणे नाकारणे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 20 प्रश्नांचा सराव केलेला आहे। या 20 प्रश्नांपैकी तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तर दिली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।